अखंड सृष्टीचं मालक ज्यांना म्हटलं जातं ते म्हणजे भगवान विष्णुदेव. आणि भगवान विष्णुदेव श्रीकृष्ण स्वरूपात असताना आपल्या पत्नीचा शोध घेण्यासाठी पंढरपूरला आले. एवढंच नाही तर आपल्या भक्ताला भेटण्यासाठी सुद्धा आले होते बघा. म्हणजे ही योजना सगळं. परंतु ज्या जागेवरती प्रथम आले आणि ज्या जागेवरून भगवान श्रीकृष्णांचं श्रीहरी विठ्ठल स्वरूपाची सुरुवात झाली त्या जागेचं महत्व जाणून घेणार आहोत आपण आज. आणि ती जागा म्हणजे चंद्रभागा आणि पुष्पावती या नद्यांच्या संगमावरती असणार विष्णुपद. आणि हे पंढरपूर दर्शनामधील अतिशय महत्वाचं ठिकाण आहे. अहो बऱ्याच वारकऱ्यांना हे ठिकाण माहित नसेल, परंतु अस्सल जे वारकरी आहेत नेहमी जातात पंढरपूरला ते बघा विष्णुपदाची वारी कधीही चुकवत नाही. तर हे विष्णुपद आहे तरी कसं? तर बांधवांनो या ठिकाणी 1 महिन्यासाठी विश्रांतीसाठी येतात बघा विठुराया. विष्णुपदाच्या शिळेवरील चिन्हाचं रहस्य काय आहे ते सगळं रहस्य आपण आज या व्हिडिओ मधून जाणून घेणार आहोत. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, त्या ठिकाणची ठिकाणे, त्याचं महत्व आपल्याला कळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. हनुमंत पवार धारकरी, तुम्ही पाहताय मराठी मोटिवेशनल हिस्ट्री चॅनल. तर बांधवांनो पंढरपूरमध्ये आलेला प्रत्येक जण वारकरी फक्त पांडुरंगाच्या दर्शनाने अगदी समाधानी होतो बघा. आणि त्यानंतर सुरू होतो पंढरपूरच्या इतर ठिकाणांचा प्रवास. तर आज आपण जे विष्णुपद आहे ते जाणून घेणार आहोत. आणि या विष्णू पदापर्यंत जाण्याचा जो मार्ग आहे, 2 मार्ग आहेत बघा. पहिला मार्ग म्हणजे नौका विहारातून. जर आपला आनंद घ्यायचा असेल नावेमध्ये बसण्याचा तर आपण नावेमधून जावं. चंद्रभागेच्या वाळवंटातील भक्त कुंडलिकाच्या मंदिरापासून विष्णू पदाला जाण्यासाठी नाव आहेत बघा, नौका आहेत. 100 ते 200 रुपये घेतात. ते आपल्याला विष्णू पदापर्यंत नेऊन सोडतात. नावेमध्ये बसण्याचा आनंद म्हणजे होडीमध्ये फार वेगळा असतो. जर आपला वेळ वाचवायचा असेल तर रिक्षाचा पर्याय उत्तम आहे. पंढरपूरच्या कोणत्याही ठिकाणापासून विष्णू पदापर्यंत जाण्यासाठी फक्त 50 रुपये घेतात. गोपाळपुराकडे जाणाऱ्या रस्त्याने फक्त डाव्या बाजूला वळण घेतलं की आपण विष्णुपद मंदिराकडे निघतो. काही अंतरावरती विष्णुपद उद्यान आहे बघा त्या ठिकाणी. मार्गशीर्ष महिन्यात वारीच्या वेळी येणारे जे वारकरी आपले त्या ठिकाणी शिदोरी सोडून गोपाळकाला साजरा करतात. आणि येथूनच पुढे गेल्यानंतर काही अंतरावरती संत जनाबाई यांचं सुंदर असं मंदिर. मंदिराच्या समोर जी एक शिळा आहे त्या शिळेवरती विठ्ठलाचं पदचिन्ह उभारले, म्हणजे विठ्ठलाचं चिन्ह आहे. मंदिरामध्ये संत जनाबाईंची मूर्ती आहे. मंदिराच्या बाजूला एक फार मोठा पिंपळ आहे. तर बांधवांना अतिशय महत्वाचं की या मंदिराच्या ठिकाणी संत जनाबाईला विठुरायानं भेट दिली होती बघा. अखंड सृष्टीचे मालक त्या ठिकाणी आपल्या भक्ताला भेटले होते. याच ठिकाणी सुळाचं पाणी झालं होतं बघा. त्याबद्दल सुंदर अशी कथा सांगितली जाते. तर बांधवांनो संत जनाबाई यांची अफाट भक्ती पांडुरंगावरती होती. अफाट भक्ती, निस्वार्थ सेवा. आणि आपल्या भक्तासाठी देव स्वतः बघा पंढरीचा पांडुरंग जनाबाईला मदत करायला येत होते बघा. अहो ताक घुसाळताना रवी पकडण्यासाठी सुद्धा भगवंत येत होते बघा, म्हणजे मदत करत होते ताक घुसाळायची. एवढंच नाही, दळण दळताना पंढरीचा पांडुरंग संत जनाबाईला जातं ओढण्यासाठी मदत करत होते बघा. एकदा असंच झालं. पंढरीचा पांडुरंग संत जनाबाईला दळण दळण्यासाठी जातं ओढत होते. घाईघाईनं पहाट झाली, कळालीच नाही. भगवंताचे दागिने त्याच ठिकाणी विसरून राहिले. भगवंत मंदिरात गेले. तिकडे पुजाऱ्यांची सगळं पुजारी पाहत होते की दागिने कुठे गेले भगवंताचे. भगवंत तसेच उभे आहेत म्हणजे, परंतु दागिने नाहीत त्या ठिकाणी. दागिन्यांचा शोध घेण्यात आला आणि त्यावेळेला बघा हे दागिने संत जनाबाईच्या घरी सापडले. पंढरपूरच्या लोकांनी आणि जे ब्राह्मण पुजारी आहेत सगळे, म्हणजे त्या पुजाऱ्यांनी संत जनाबाईला चोर समजलो आणि देहदंडाची शिक्षा सुनावण्यात आली. जे सूळ होतं त्या ठिकाणी उभं करण्यात आलं. सुळावर द्यायचं होतं जनाबाईला. परंतु अफाट भक्ती भगवंताची, अफाट भक्ती. त्यावेळेला संत जनाबाई धावा करू लागली पांडुरंगाची. ए माझी विठाबाई, कृपा दृष्टीने तू पाही, तुझ विना न सुचे काही, आता मी ओ करू काही. माझा भाव तुझवरी, आता रक्षी नाना परी. येई सखे दांडणी, म्हणे नामयाची जनी. संत जनाबाईंची हाक ऐकून पंढरीचा पांडुरंग त्यासाठी आपल्या भक्तासाठी त्या ठिकाणी आला बांधवांनो. आणि त्या सुळाचं पाणी झालं आणि संत जनाबाईला देहदंडाच्या शिक्षेपासून स्वतः भगवंताने वाचवलं. आणि ज्या ठिकाणी सुळाचं पाणी झालं आणि ज्या ठिकाणी संत जनाबाईची भेट झाली पांडुरंगाची, तर बांधवांनो ते ठिकाणी बघा आजही त्या ठिकाणी भगवंत आल्याच्या पदपर्शाच्या खुणा आहेत. संत जनाबाईची एवढी भक्ती अफाट होती की संत जनाबाई पांडुरंगाला शिव्या देत होती बघा. शिव्या म्हणजे प्रेमाच्या शिव्या. एवढी भक्तीची ताकद हा. त्यांचे एक अभंगात सांगितले सुद्धा बघा. अरे विठ्या विठ्या, मूळ मायेच्या कारट्या, तुझी रांड रडकी झाली, जन्म सावित्री चुडाली आली. तुझे गेले मडे, तुला पाहुणी काळ रडे, उभी राहुनी अंगणी,
शिव्या देत दाशी जनी. विचार करा बांधवांनो, एवढी संतांची ताकद आहे, संत जनाबाईंची ताकद आहे भक्तीची, देवाला शिव्या देण्याची. बघा, भगवंत स्वतः जनाबाईला येऊन मदत करतो. संत जनाबाईंच्या पायाची आपण तिथं पंढरपूरला गेल्यानंतर नक्की नतमस्तक व्हा. बघा, आणि या मंदिरामध्ये आपण संत जनाबाईचं दर्शन घेऊन आपण विष्णू पदाच्या मंदिराकडे निघतो. बघा, असा मार्ग आहे. चंद्रभागेच्या नदी पात्रात हे विष्णुपद आहे. विष्णू पदाच्या मंदिराकडे जाताना एक दगडी पूल लागतो. नंतर पुढे बघा 16 खांब आणि 24 कमानी असलेलं भव्य असं सुंदर मंदिर मजबूत त्या ठिकाणी दिसतं. आणि त्या ठिकाणी बघा जी अष्टकोनी शिळा आहे त्याच्यावर वेगवेगळी चिन्ह आहेत. तर या चिन्हामध्ये विष्णूंचे समचरण आहेत. श्रीकृष्णांची बासरी हे लोण्याची वाटी आहे. गाय गोपाळांच्या पावलांचे ठसे आहेत. आणि बाजूच्याच खांबावरती भगवान कृष्णांचे वेणुनाद करताना एक सुंदर अशी मूर्ती. विष्णू पदाचे वर्णन करताना संत एकनाथ महाराज आपल्या अभंगात म्हणतात की जोडिले जेथे समपद तया म्हणती विष्णुपद. भोवताले पदे उमटली तेथे गोपाळ नाचती. जेथे उभे गायीचे भार तेथे गायीचे खुर. गोपाळांची पदे समग्र रुचाई सोबती सर्वत्र एका जनार्दनी हरी सोबती. करकटावरी ठेवून भले. या विष्णू पदाच्या ठिकाणी लहान मंदिरात स्थापन केलेली विष्णूंची मूर्ती सुद्धा आहे. मंदिराच्या छताला पक्ष्यांची हजारो मातीची घरटी आहे. त्याचं एक रहस्यच आहे. परंतु विष्णूची पद आहे त्या ठिकाणी भगवंत आले कसे बरे, त्याची एक सुंदर छोटीशी कथा आहेत. बघा, त्या आपण ऐका ध्यान देऊन. तर बांधवांना एकदा भगवान श्रीकृष्ण त्यांच्या महाली बसले होते. बघा, आणि त्या ठिकाणी राधा आली. आणि राधेला पाहून रुक्मिणी माता अतिशय क्रोधित झाली. आणि क्रोधित होऊन दिंडीर वनात रुसून आली माता. आणि रुक्मिणी मातेचा शोध घेण्यासाठी स्वतः भगवंत म्हणजे भगवान श्रीकृष्ण आपल्या गोपाळासगत गायींच्या बरोबर त्यांचे गोपाळ आहेत सगळ्या बरोबर या दिंडीर वनात. आणि या ठिकाणी भगवंत थांबले आणि स्वतः भगवंताच्या पावलाचे ठसे त्या ठिकाणी बघा, गायींच्या पावलांचे ठसे सुद्धा आहेत. आणि बांधवांना या थानाला एवढं महत्व आहे की याच ठिकाणावरून श्रीकृष्णांचे विठ्ठल अवताराला सुरुवात झाली. बघा, आणि त्याबद्दल जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणतात, ऐशे विष्णुपद ऐशी वेणुनाद ऐसा ब्रह्मानाद सांगा कुठे. तुका म्हणे आम्हा अनाथा कारण पंढरी निर्माण केली. अनाथांच्यासाठी भगवंतांनी पंढरी निर्माण केली. मार्गशीर्ष महिन्यात फार मोठा उत्सव भरतो या ठिकाणी. याचं कारण म्हणजे चातुर्मासात भगवंत भक्तांना दर्शन देऊन थकलेले असतात आणि त्याचा शिनवाटा म्हणजेच आलेला कंटाळा घालविण्यासाठी मार्गशीर्ष महिन्यात पंढरीचा पांडुरंग विठुराया येथे विश्रांतीसाठी येतात. बघा, महिनाभर त्या ठिकाणी राहतात. चंद्रभागा आणि पुष्पावतीचा जो संगम आहे त्या ठिकाणी विठुराया 1 महिनाभर राहतात म्हणायचं. आणि या ठिकाणी बघा वारकरी आल्यानंतर मार्गशीर्ष महिन्यात आपली शिदुरी सोडतात आणि गोपाळ काला करतात. बघा, म्हणजे याच जागेवरती भगवान श्रीकृष्ण त्यांचे सगळे दोस्त मंडळी बघा गायी घेऊन आले होते आणि यांनी आपली शिदुरी सोडून खाल्ली होती. बघा, त्या प्रकारे आजही वारकरी गोपाळ काला करतात. बघा, तर बांधवांनो याच ठिकाणी बघा जवळच विष्णुपदात जवळ नारद मुनीचं मंदिर आहे. त्याचं दर्शन घ्यावं आपण. नंतर पुढे हनुमंताचं मंदिर आहे, दर्शन घ्यावं. याच्यातून एक साध्य होतं बघा विष्णुपदाचं की भगवंत आल्याच्या खुणा आहेत. पण आपण पंढरपूरला गेला असताल किंवा जाणार असताल तर विष्णुपदाच्या त्या ठिकाणी जाऊन भगवंताच्या पायाच्या टाच्याचं दर्शन नक्की घ्या. बघा, कारण पंढरपूरला आल्याचं जर सगळं पुण्य प्राप्त करायचं असेल तर या जागेचं दर्शन घेणं फार गरजेचं आहे. बघा, अहो थोडासा विचार करा. वैकुंठ सोडून अखंड सृष्टीचे मालक नुसता पत्नीचा शोध घेण्यासाठी नाही तर भक्तासाठी त्या ठिकाणी आले. तर बांधवांनो ही माहिती जर आपल्याला आवडली असेल तर आमच्या चॅनलला नक्की लाईक करा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट म्हणून जय जय राम कृष्ण हरी अशी कमेंट नक्की द्या. बघा, जय हिंद जय भारत.